नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट आहे। पुढच्या 3 तासात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देखील दिलाय। नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना हा अलर्ट आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय आहे उत्तर महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती? पावसाचा पुढचा अलर्ट काय आणि खबरदारी काय घेतली जाते? कस्तुरी, सलग तिसऱ्या दिवशी नाशिक शहरामध्ये दमदार पाऊस होतोय आणि त्यामुळे समाधानाचं वातावरण ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतंय। मात्र दुसऱ्या बाजूला मी सध्या नाशिक शहरामध्ये आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर हा मुंबई नाका परिसर आहे। वर्दळ मोठ्या प्रमाणात असते आणि याच संपूर्ण परिसरामध्ये वारंवार वाहतूक कोंडी देखील या पावसामुळे होत आहे। सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला दोन्ही वेळेला या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते। दुसऱ्या बाजूला दमदार पावसामुळे नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठं खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा वाहतूक मंदावलेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे त्याचा देखील निचरा होत नव्हता। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने जी केलेली कामं होती त्या कामांवर प्रश्न देखील उपस्थित केले जात होते। वाहतूक जी काही मंदावलेली दिसते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचं काम केलं जात आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आजच्या दिवशी हवामान विभागाच्या वतीनं नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे दमदार पाऊस होईल। पेरण्यांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा भाग आहे। नाशिकमधील जे शेतकरी आहे ते प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात। मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेतला जातो आणि याच्यावर देखील या पावसाचा परिणाम होत असतो। त्यामुळे नाशिक पासून मुंबई उपनगर आणि सुरतच्या दिशेने जाणारा जो भाजीपाला आहे त्यावर देखील या पावसाचा परिणाम असतो आणि त्यामुळे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणार आहे। तर दुसऱ्या बाजूला शहरातील नागरिकांच्या दृष्टीनं आता सध्या त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। वाहतूक मोठ्या प्रमाणात या सगळ्या दरम्यान मंदावल्यामुळे ऑफिसला जाण्यासाठीचा देखील त्यांना उशीर होतोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला जो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या काळामध्ये पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीनं ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलं गेलेलं आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर एक महत्त्वाची बाब म्हणजे पेरण्या ज्या आहेत त्या 10 ते 12% 4 दिवसांपूर्वी झालेल्या होत्या आणि त्या देखील आता वाढण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला नाशिकचा पाणी साठा सुद्धा कमी झालेला होता। या 3 दिवसाच्या पावसामुळे 3% पाणी साठा देखील वाढलेला आहे। त्यामुळे नाशिककरांच्या दृष्टीनं हा पाऊस मोठ्या प्रमाणात दिलासादायक ठरतोय। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।